नमस्कार मैत्रिणींनो, मी अंकिता तस्मय फॅशन डिझायनर स्टुडिओमध्ये मी तुमचं स्वागत करते. मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला स्लीवची कटिंग डायरेक्ट अस्तरवर कशी करायची अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला इथे सांगणार आहे. आणि ही स्लीव्स तुम्ही 28 ते 34 साईज असलेल्या प्रत्येक ब्लाऊजसाठी तुम्ही वापरू शकता. अगदी सोप्या पद्धतीने ही स्लीव्स आपण अस्तरवर काढणार आहोत. जर ही व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग आपण स्लीव्स काढायला घेऊया. आता इथं मी हे अस्तर घेतलेलं आहे. आता माझं हे अस्तर अशा पद्धतीचं आहे, तुम्ही बघू शकता. हे अस्तर डबल अस्तर आहे, 2 अस्तर म्हणजे आपण 2 स्लीव्स काढणार आहे म्हणून हे डबल अस्तर घेतलं आहे. आता ह्याची मध्यभागावरून घडी मारून घ्यायची आहे. घडी मारून घ्यायची आहे, बघू शकता. अशा पद्धतीने मी आता इथं घडी मारून घेतलेली आहे, बघू शकता. अशा पद्धतीची आपण तर घडी मारून घेतलेली आहे. आपली घडी आहे बंद घडी, आता बंद घडी आहे. आता ह्या बंद साईडने आपली स्लीवची उंची किती आहे ती स्लीवची उंची इथे टाकायची. आता सपोज तुमची स्लीवची उंची 10 इंच असेल तर त्यामध्ये 1 इंच ॲड करायचं, म्हणजे ते शिलाई मार्जिनसाठी, आणि ते मेजरमेंट इथं टाकायचं बंद बाजूला. आता इथं माझी स्लीवची उंची आहे 7.25 इंच. 7.25 इंच आहे म्हणून मी तयार उंची म्हणजे 7.25 इंच आहे आणि त्यात मी 1 इंच शिलाई मार्जिन ॲड करते. मी 8.25 इंच इथं 8.25 इंचावर मी मार्किंग करते. बघू शकता मी अशा पद्धतीने 8.25 इंचावर एक मार्किंग करून घेतलेले आहे. ओके. तर ह्या खालच्या साईडने, ओपन साईडने मी खालच्या एक 9 इंचावर एक मार्क करून घेते. तुम्ही बघू शकता 9 इंचावर मी इथं मार्किंग करून घेते. ओके. तर इथून पण जे इथं आपण बंद बाजूला मार्किंग केलं आहे तिथून पण एक 9 इंचावर मार्क करून घ्यायचं आहे. तर इथं माझं कापड नाही आहे, तुम्हाला पुढं कळून की मी कशा पद्धतीने हे काढले. 9 इंचावर हे मार्क करून घ्यायचं. केल्यानंतर हे इथं आपण जे मार्किंग केले आहे ते इथं ॲड करून घ्यायचे आहे. ओके. अशा पद्धतीने हा असा बॉक्स तयार करून घ्यायचा. ओके. अशा पद्धतीने हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता हा बॉक्स मी ॲड करून घेतलेला आहे. तर इथून 9 इंच घेतले, इथून पण 9 इंच घेतले आणि या बंद बाजूपासून आपली जी बाहीची उंची आहे ती घेऊन त्यामध्ये 1 इंच ॲड करून हे मेजरमेंट टाकलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता जे आपण इथं माप इथून आता आपल्याला 3.5 इंचावर एक मार्किंग करून घ्यायचं आहे. 3.5 इंचावर तुम्ही बघू शकता 3.5 इंचावर मी आता इथं मार्किंग करून घेते. ओके. तर ह्या ओपन साईडने पण आपण 3.5 इंचावर एक मार्किंग करून घ्यायचं आहे. ओके. 3.5 इंचावर आता इथून ही लाईन ड्रॉ करायची आहे. तर तुम्ही म्हणसाल हे 3.5 इंच कसे काय तुम्ही घेतलं, तर तुम्ही एक लक्षात घ्या. आता जेव्हा स्लीव्ज ही एल्बोपर्यंत म्हणजे स्लीवची साईज ही 10 इंच, 11 इंच, 9 इंच, 8 इंच, 7 इंच असेल तेव्हा इथलं मेजरमेंट
हे 3.5 इंचच घ्यायचे. आणि जेव्हा तुमची स्लीव्ज ही 3 इंचाची 2 इंचाची असेल किंवा 4 इंचाची असेल तेव्हा इथलं मेजरमेंट 3 इंच घ्यायचे. आता इथं आपली स्लीव्ज ही 7.25 इंच म्हणजे 7 इंचाचे आहे, म्हणून मी इथून 3.5 इंचावर हे माप घेतलेलं आहे. समजलं. आता ह्या ओपन साईडवरून, आता ही बंद घडी आपली आणि ह्या ओपन साईडकडून आपण आतमध्ये 1 इंच आतमध्ये मार्क करून घ्यायचा. तुम्ही बघू शकता मी 1 इंचावर हे मार्क केलेलं आहे. तर इथून ह्या बंद घडीपर्यंत जेवढे हे मेजरमेंट उरलेलं आहे तुम्ही बघू शकता तर 8.25 इंच बघू शकता. 8 इंच आपले मेजरमेंट उरतं. तर हे मेजरमेंट जे आहे उरलेलं इथपर्यंत हे लाईन आपण ड्रॉ केली, इथं आपलं मेजरमेंट हे उरलेलं आहे 8 इंच. तर ह्या 8 इंचाच्या निम्मे 4 इंच. तर मी इथं 4 इंचावर एक ड्रॉ करते. 4 इंचावर मी इथं ड्रॉ केलं. त्या वरून पण इथून पण 4 इंचावर ड्रॉ करायचं. ओके. 4 इंचावर ड्रॉ केल्यानंतर ही लाईन जॉईन करायची. सरळ अशी लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. लक्षात ठेवा ही बंद बाजू आहे आणि ही ओपन बाजू आहे. ओके. तर हे झाल्यानंतर खालच्या ओपन साईडला बंद बाजूपासून बाहेरच्या साईडला आपला जो दंडघेर आहे, दंडघेर राऊंड म्हणजे आपला हाताचा राऊंड तो किती आहे त्याच्या निम्मे तो घ्यायचा. आता इथं माझा दंडघेर आहे तो पण 7.25 इंच आहे. तर 7.25च्या निम्मे होतात. तुम्ही बघू शकता 7.25 आहे. तर 7.25च्या निम्मे होतात 4.25 इंच. तर मी आता हे इथं खालच्या साईडने 4.25 इंचावर एक मार्क करून घेते. 4.25 इंचावर हा मार्क केला. आता इकडून बाहेरच्या साईडला मी 2 इंचावर एक मार्क करते. हे 2 इंच का तर ही आपली शिलाई मार्जिन आहे. तर मी इथून 2 इंचावर एक मार्क केलं. तर ह्या मार्किंगपासून तर ह्या एंडपर्यंत क्रॉस लाईन देऊन घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने ही क्रॉस लाईन मी देऊन घेतलेली आहे. आता ही जी रेषा आहे ह्याचे इथं एक डॉट द्यायचे. 1.25 इंचावर मी एक डॉट दिला. तर परत ह्या मार्किंगपासून परत खाली मी परत एकदा 1.25 इंचावर एक डॉट देऊन घेतला. ओके. अशा प्रकारे हे 2 डॉट काढले. तर तुम्ही बघू शकता आता आपण इथं स्लीवचा आकार देणार आहोत. तर स्लीवचा आकार कसा द्यायचा तुम्ही बघू शकता. हा जो कोपरा आहे इथून सरळ यायचं. सरळ आल्यानंतर मी जरा कापड असं करते म्हणजे तुम्हाला ज्या पद्धतीने दिसेल. तर इथून असं येऊन तर मी इथून स्लीवचा आकार देणार आहे. तुम्ही बघू शकता का जो माशाचा आकार असतो माशाच्या आकारानुसार हा स्लीवचा आकार मी इथं देऊन घेतला आहे. हे जे मार्किंग केलं आहे का त्या मार्किंगमधून तुम्ही बघू शकता हे मार्किंग केलं आहे का त्यामधून मी या स्लीवचं हे घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता इथून आपण मागच्या मुंड्याचा हा आकार देऊन घेतलेला आहे. जो आपण इथं हा डॉट दिला होता ह्यामधून हा आकार देऊन घेतला आहे. तर आपण पुढच्या मुंड्याचा आकार देऊन घेऊया.
तुम्ही बघू शकता. अशा पद्धतीने तो पण इथून चॉक धरून हात आपला पुढच्या मुंड्याचा आकार देऊन घेतलेला आहे. बघू शकता अशा पद्धतीने मी हा आकार देऊन घेतलेला आहे. तर ही आपली स्लीवचं मार्किंग करून झालेलं आहे. आता आपण ही कटिंग करून घेणार आहोत. कटिंग करून घेणार आहोत. तर जे ही क्रॉस लाईन दिली आहे ती पहिले आपण कट करून घ्यायची आहे. हा करा आले बाळ जो हे करून घेतली. इथून आता हा सेप बाहेरचा सेप कट करून घ्यायचा. आले बाळ आता हे आपण हे उरलेलं फॅब्रिक काढून घेऊया. तुम्ही बघू शकता मी एकच हा मुंडा आता आकार कट करून घेतला आहे. आतला मी अजून कट केलेला नाही. तर हे इथं मध्यभागी आपण एक नॉच देऊन घेऊया. नॉच दिल्यानंतर तर ही बाही ओपन करायची आहे. अशा पद्धतीने ओपन केलेले आहे. आता जे हे आपण आकार दिलेला आहे हा आकार आता मध्यापर्यंत एकाच साईडचा कट करायचा आहे, दुसऱ्या साईडचा नाही. हा आता आपण कट करून घेऊया. बघू शकता हा आकारानुसार बघू शकता हा आपण असा कट करून घेतलेला आहे. बघा अशा पद्धतीने आपण इथपर्यंत जो आपला मुंड्याचा आकार आहे तो इथपर्यंतच मध्यभागापर्यंतच कट केलेला आहे. अशा पद्धतीने हे आपले स्लीव्स डायरेक्ट अस्तरवर कटिंग करून झालेले आहे. तुम्ही बघू शकता अगदी सोप्या पद्धतीने हे स्लीव्स तयार झालेले आहे. तर अजून झालेले आहे. ही स्लीव्स तुम्ही 28 ते 34 साईजपर्यंतच्या ब्लाऊजला तुम्ही ही स्लीव्स यूज करू शकता. आणि जर 36 ते 40पर्यंत 40 साईज असलेल्या ब्लाऊजसाठी जर तुम्हाला अशी स्लीव्स पाहिजे नसेल तर ती कडनी तुम्ही ह्या दोन्ही साईडने अर्धा इंच 1 इंच वाढून तुम्ही ती पण ही स्लीवचं मेजरमेंट पण यूज करू शकता. चला तर मग मैत्रिणी, तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज ह्या व्हिडिओला लाईक करा. आणि तुम्हाला काय प्रश्न विचारायचे असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की मला मेसेज टाईप करून विचारू शकता. धन्यवाद.